विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे 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 जय जय राम जय 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 राम जय 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 राम हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे 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 जय जय राम पाहता लोकनी रूप पाहता लोकनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी
सुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल कृष्ण हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम गावे गीत शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तुझ भावा हे देव तया सुलभ उपाव तया सुलभ उपाव तया सुलभ उपाव अनेकाचे कानी गुण दोष मनानानी गुण दोष मनानानी गुण दोष मनानानी आनिकाचे हाती गुणदोष दैयती गुणदोष मस्तक ठेकना दर्या संतांच्या चरणा दर्या संतांच्या चरणा दर्या संतांच्या चरणा दर्या संतांच्या ठेंगणा दर्या संतांच्या चरणा दर्या संतांच्या आवेची ते वचन जेने राहे समाधान जेने राहे समाधान जेने राहे समाधान तुका म्हणे फार तुका म्हणे फार माने फार तुका म्हणे फार थोडा तरी उपकार थोडा तरी उपकार थोडा तरी उपकार तुका फार थोडा तरी उपकार थोडा तरी उपकार थोडा तरी उपकार तुझ भाव आहे देव तुझ भाव आहे देव भाव आहे देव भाव आहे देव तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तरी हा सुलभ उपाव तुझ भाव आहे देव तया तुला बाबो पाव तया तुला पाव तया तुला बाबो पाव रखुमाई रोबार खुमाई विठोबा रखुमाई
जय हो. भावे गावे गीत, 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 भावे गावे शुद्ध करो करनिया चित्त, शुद्ध करो करनिया चित्त, तुझा भावा हे देव, तुझा भावा हे देव, तुझा भावा हे देव, तुझा भावा हे देव, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे. भावे गावे, भावे गावे, भावे गावे गीत, भावे गावे, भावे गावे, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत,
शुद्ध करो निया करुणिया जगदा शुद्ध करुणिया 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 शुद्ध गैरो नियाचित तुझ बाबा हे देव तुझ बाबा तुझ बाबा हे देव तुझ बाबा हे शुद्ध करो तरी हा जुलाबा उपाब तरी हा जुलाबा उपाब तरी हा दरिया
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। विठ्ठल हा टाळकरी
शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपव ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरैचिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाभिपूतम् वन्दे ते नमस्कारोणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा गजाननं भूतगणादिसेवितं चपित्तकम्बुफलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया 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 दुसरे चरण दुसरे चरण संताजिया त्याच्या कृपणाने कसे जावितारो बाबाजी सद्गुरुदास तुका त्याच्या कृपणाने कसे जावितारो बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो जनार्दनी ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो जनार्दनी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता थोडं थोडं पुढे सरकूनच घ्या
भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरता निवडलेला अभंग वैराग्य महामेरू संत शिरोमणी पंचम वेद नाम गाथा रचयिता तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांच्या गाथ्यातील 6 चरणाचा तुम्हा आम्हा सर्व साधकांचा, तुम्हा आम्हा सर्व सामान्य जीवाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग वाचला तरी सहज आपल्याला त्याचा अर्थ कळेल असा अभंग आहे. अभंगाच्या चिंतनाकडे जाण्याच्या आधी तत्पूर्वी हा जो काही मेळ मिळवला आहे त्याकरिता 2 शब्द मिळवणं आपल्याला गरजेचं आहे. चालू असलेला आपला हा अखंड कीर्तन महोत्सव, माघी गणेश जन्मोत्सवाचा हा जो सोहळा आहे आणि त्या सोहळ्यातील आजची दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा आहे. ही कीर्तन रूपी सेवा आपल्या ह्या मोहणे गावातील ग्राम मंडळ जे आहे त्या मंडळाच्या मार्फत मला आदेश आला आणि त्या आदेशाला मी शिरसावंत मानून ह्या सेवेला मी होकार दिला. वास्तविक पाहता मी याला आज्ञा का मानतो, कारण मीही याच गावचा आहे. माझा जन्मही मोहण्यातलाच आहे. जरी मी मूळ गाव जरी बाहेरचा असलं तरी माझा जन्म इथे मोहण्यातच झालेला आहे. इथे कोट चाळ म्हणून आहे, तिथे आम्ही लहानपणी राहिलो होतो. आई म्हणायची इथेच जन्म झाला, नंतर हॉस्पिटलला नेलं. म्हणजे माझा जन्म इकडचाच आहे. आणि मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो. का भाग्यवान समजतो त्याचं कारण पहिलं कारण असं आहे की महाराज, भाग्यवान का समजतो तर सगळ्यात आधी मी भारत देशात जन्माला आलो म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. भारतासारख्या श्रेष्ठ अशा सुसंस्कृत देशामध्ये माझा जन्म झाला म्हणून मी भाग्यवान आहे. दुसरं भाग्यवान असण्याचं कारण, संतांची भूमी म्हणून ओळखली जाणारी आपली जी भारत भूमी आहे ती भारत भूमीमध्ये माझा जन्म झाला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरिचे दास जन्मगेली, जेते हरिचे दास जन्मगेली. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरिचे दास पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये माझा जन्म झाला, नव्हे मोहण्यासारख्या गावात माझा जन्म झाला. मी खरंच भाग्यवान आहे. माणसाचं कर्तृत्व सिद्ध करण्याकरता त्याचे आई वडील जितके त्याच्या यशामध्ये वाटेकरी असतात तितकंच त्याचं गाव सुद्धा त्याच्या यशामध्ये वाटेकरी असतात. मी मानतो माझ्या परमार्थिक वाटचालीमध्ये माझा जो काही परमार्थिक वाटचाल जी आहे ना, त्या परमार्थिक वाटचालीमध्ये माझ्या आई वडिलांचा जेवढा हा सहभाग आहे ना, तेवढाच सहभाग मी माझ्या ह्या सर्व ग्रामस्थांचा मानतो, ह्या सगळ्या आमच्या साथीदारांचा मानतो. कारण महाराज कितीही चांगल्या कुळात जरी जन्माला आला असला पण संगत जर वाईट असेल तर त्याचं लवकरच वाटोळ होणं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतो की मोहण्यासारख्या गावामध्ये महाराज मोहणं सोडून जावंसं वाटत नाही, मोहणं सोडून जावंसं वाटत नाही.
कितीही प्रयत्न केला गावाकडे जाण्याचा, पण नाही, मोह आवरला नाही मोहण्याचा, म्हणून परत परत मोहण्यात येत राहिलो. दुसरी गोष्ट, आपल्या ह्या सप्त्याला, ह्या सोहळ्याला 39 वर्ष झाले. आम्ही त्यावेळेस नव्हतोय, आम्ही बागडायचो इथे. पूर्वीच्या सोहळ्याचं मोहण्याने, ह्या मोहण्या गावाने खूप चढ उतार पाहिले, खूप संकट पाहिले, खूप संकट पाहिली. पूर पाहिलाय, कोरोना पाहिलाय, कंपनी बंद पडली. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा मोहण्याने परमार्थ टिकून ठेवला, आणि टिकून ठेवला नाही तर तो वाढवला. विठ्ठल विठ्ठल. मला माहिती आहे, मी पाहिलंय इथे पूर्वी ज्यावेळेस सप्ताह होत होता त्यावेळेस कोणा घरोघरी टीव्ही सुद्धा नव्हती, आणि त्या काळात टीव्हीवरती दाखवलं जात होतं, रेकॉर्डिंग केलं जात होतं, टीव्हीवरती दाखवलं जात होतं, बरोबर का? इथे टीव्ही लावला जात होता, मागच्यांना दिसत नाही म्हणून टीव्ही लावला जात होता. म्हणजे मला असं आता थोडंसं असं आठवतंय, त्या काळात टीव्ही नव्हता, लोकांची इथे गर्दी असायची, आणि ज्यांच्या घरी टीव्ही आहे त्यांच्याकरता प्रसारित केलं जायचं. आता टीव्ही असून सुद्धा लोक येत नाहीये, असं काय हरकत नाही. आपल्या ह्या मोहण्या गावचे हरिभक्त पारायण राम महाराज आणि आपले सुभाष महाराजांनी मला ही आज्ञा दिली. मला भाग्यवान समजतो, त्यांनी दिवसही दिला 14 तारीख, 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी, तुमच्या हसण्याचं कारण मला कळलंय. 14 फेब्रुवारी, 8 तारखेला एक सप्ताह सुरू होतो, आणि तो 14 तारखेला त्याचा काला असतो. ज्याला कळलं त्याला कळलं. काय कुठून आणलंय काय माहित नाही, पण आता हे समाजामध्ये जर तुम्ही बाहेर फिरलात ना तर लक्षात येईल तुम्हाला. 8 तारखेला दिवस चालू होतो, कॉलेजमध्ये जाणारे आपली मुलं असतील ना त्यांच्याकडे नीट लक्ष द्या. 14 तारखेला पण महाराज, मी त्यामुळे मी माझं भाग्य समजत नाहीये, मला आज ही सेवा करायचं जे भाग्य लागलेलं आहे. तुम्हाला सांगतो, आज वसंत पंचमी सुद्धा आहे. एवढंच नाही, आज आपल्या जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म उत्सव, जन्मदिन आहे, जयंती आहे. हेच नाही तर आज आपल्या भगवान पांडुरंगाचं आणि रुक्माई मातेबरोबर झालेला लग्न सोहळ्याचा आजचा दिवस आहे. आणि या सगळ्या योगातून मला जी सेवा मिळाली आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. विठ्ठल आणि हे आपल्या आजच्या कीर्तन सेवेला महाराज बघा ना, इकडून एकाहून एक बळी रे. आपले मोहण्याचं वैभव बाजीराव महाराज शिंगोटे, त्याचबरोबर साणप महाराज असतील, कर्डिले महाराज असतील, आपले संपत महाराज असतील, वारे महाराज असतील, सगळ्यांची नावं शेवटपर्यंत, तिथपासून तिथपर्यंत ज्यांच्याकडे बघून आम्ही पुन्हा नवतरुण होतो ते आमचे ब्रह्मदेव महाराज असतील. ह्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि मला जे साथ करतात असे आमचे परम मित्र राजेश महाराज शिंगोटे यांनाही मी धन्यता देतो, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो, गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि उरलेला वेळ आहे माझ्याकडे आता फक्त 1 तास, म्हणजे जास्तीत जास्त 11:30 वाजेपर्यंत मी तुम्हाला रिकामा करेल. चालेल ना? काय हरकत नाही. 1 तास उरलेला आहे आणि त्या 1 तासामध्ये जमेल तसं भगवंत जी कृपा करेल त्यानुसार सेवा करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते असं की ह्या आपल्या मोहण्याला वारकरी संप्रदायाचा वासा ज्यांच्याकडून आला ते आपले सगळ्यांचे परमपूज्य गुरुवर्य शंकर महाराज शाडकर असतील. त्या महाराजांमुळे इथे खरं तर ते इवलसं बीज लावलं गेलं आणि त्याचा तर वेलू इथपर्यंत पसरलाय. आणि त्याचमुळे तर खरं तर आमच्याकडे परमार्थ त्याचमुळे आलाय. वडील ज्यावेळेस इथे आले त्यावेळेस पहिल्यांदा वडिलांनी, नाही तर वडिलांच्या गळ्यात मान होते, वारकरी नव्हते. ब्रह्मदेव महाराजांना सगळा इतिहास माहिती आहे. इथे आल्यानंतर हा सगळा सहवास त्यांना लाभल्यानंतर ते परमार्थिक झाले. त्यानंतर आम्ही परमार्थिक झालो आणि कुठेतरी ही परमार्थाची वसा आम्ही घेऊन जातो. महाराज, काल आपण गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला.
काल होता गणेश जयंतीचा उत्सव. आपल्या गणपती बाप्पाचा जन्म काल झाला. आपल्याला त्याच्या पाठीमागचा इतिहास किंवा त्याच्या आख्यायिका सगळ्यांना माहीत आहे. त्या आख्यायिका सांगण्यामध्ये मी वेळ घेणार नाही. फक्त सर्वांच्या श्रुत असलेली एक आख्यायिका जी आहे ती आख्यायिका फक्त मी थोडंसं त्याचं उवाच करून पुढे जाणार आहे. गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला तर पार्वती आंघोळीला जाणार होती. जात असताना तिला असं वाटलं की मी आंघोळीला जाते म्हटल्यानंतर इथे कोणीतरी बाहेर स्नानगृहाच्या बाहेर कोणीतरी असावं. जर अचानक कोणी आलं तर तो आतमध्ये येऊ नये म्हणून तिने आपल्या मळापासून एक मूर्ती एका मुलाचं मूर्ती तयार केली आणि ती मूर्ती त्या स्नानगृहाच्या काय केलं तिथे द्वारामध्ये उभी केली. त्यानंतर ती आख्यायिका माहिती त्यामुळे थोडंसं मी धावतं घेत आहे. त्यानंतर भगवान शंकर आले. भगवान शंकर म्हणाले मला आतमध्ये जायचं आहे, मला जाऊ दे. तो गणपती बाप्पा म्हणजे ती लहान मूर्ती तो बालक तो म्हटला नाही नाही नाही, माझ्या मातेची आज्ञा आहे का आतमध्ये कोणालाही सोडायचं नाही, कोणी आलं तरी सोडायचं नाही. तो म्हटला अरे बाळा कोण आहे? ती पार्वती, ती माझी पत्नी, कोणीही असेल कोणालाही मी आतमध्ये सोडणार नाही. त्यानंतर शंकराने क्रोधित होऊन त्याचं मस्तक छेद केलं. त्यानंतर त्याला गजाचं मस्तक आणून लावलं. ही सगळी आख्यायिका मला सांगायची नाही. मला त्याच्या पाठीमागे सांगायचं असं आहे की बरेच जण त्याच्यावरती शंका उत्पन्न करतात. महाराज बाकीचे शंका उत्पन्न करतील त्याच्यात दुःख वाटत नाहीये, आपलेच शंका उत्पन्न करतात त्याच्यात जास्त दुःख वाटतं. महाराज ज्यावेळेस आपलेच लोक आपल्याच धर्मावरती ज्यावेळेस बोट उगारतात ना त्यावेळेस दुःख वाटतं. तुम्ही ही जी कथा जी आहे ही कथा फक्त आणि फक्त तुम्ही काय करता, फक्त ही एक जीवतत्वावरती जीवशास्त्रावरती मोजून पाहता. त्यामुळे तुम्हाला ती कथा तुमच्या बुद्धीला पटणार नाही, तर्काला पटणार नाही. त्याच्या पाठीमागे जे आध्यात्मिक कारण आहे, आध्यात्मिक शास्त्राच्या पट्टीने जर तुम्ही ती कथा मोजली तरच तुम्हाला त्या कथेमध्ये असलेला भाव तुमच्या लक्षात येईल. महाराज काय आहे की माता पार्वती शक्तीचं स्वरूप आहे. बरोबर, माता पार्वती शक्तीचं स्वरूप आहे, मायेचं स्वरूप आहे. आणि शक्ती जी अशी आहे की ती पुन्हा पुन्हा नूतन शक्ती पुन्हा पुन्हा ती काय करत असते, आत्मसात करत असते. आणि असंच माता पार्वतीला नूतन शक्ती निर्माण करण्याकरिता सुचिरभूत आपल्याकडे कोणतंही कार्य करण्याकरता, परमार्थिक कार्य करण्याकरता, एखादं चांगलं कार्य करायचं असेल तर त्याच्या आधी सुचिरभूत होणं गरजेचं आहे. सुचिरभूत केलं होत त्याकरता माता पार्वती आंघोळ करण्याकरता गेली. आंघोळ करण्याकरता गेली म्हणजे काय आहे की जिथे पहा बरं का, आंघोळ करण्याकरता शुचिरभूतता, चित्त शुद्ध करण्याकरता, शरीर शुद्ध करण्याकरता जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे आंघोळीपासून सुरुवात होते. माता पार्वती आंघोळीला गेली. आंघोळीला जात असताना आपलं मन किंवा त्या तपाला बसण्याकरता, त्या साधनेला बसण्याकरता, त्या व्रताला बसण्याकरता आपलं मन स्थिर असावं लागतं. किती स्थिर असावं लागतं? एखादी समई जर पेटवली, समईची ज्योत असते ती किती हलत राहते. तिला जोरात येणारा वाराही तिला काय करतो, त्रास देतो. आणि मंद येणारा वारा सुद्धा तिला त्रास देतो. बरोबर का नाही? जोरात येणारा वाराही त्रास देतो, मंद येणारा वाराही त्रास देतो. त्यावेळेस पार्वती म्हणते कोणीही आलं तरी चालेल, शिव जरी आला. आता इथे शिव म्हणून काय घ्यायचं माहिती का? तो मंद वारा आला, शीतळ शांतीचा वारा. तो मंद वारा सुद्धा त्या ज्योतीला नष्ट करणारा आहे. म्हणजे त्या आपल्या चित्ताला, त्या आपल्या चित्तवृत्तीला अस्थिर करणारा तो मंद वारा सुद्धा ठरू शकतो, तो शिव सुद्धा ठरू शकतो. म्हणून त्या शिवाला नाही सोडायचं आणि येणाऱ्या विकृत गोष्टीला सुद्धा सोडायचं नाही, अशी आज्ञा त्या गणपतीला म्हणजे त्या मूर्तीला करण्यात आली. दुसरं असं तो गणपती बनवण्यात जो आला होता तो पार्वतीच्या मळापासून बनवला आला होता. बरोबर का नाही? तर तो मळ म्हणजे काय आहे की आपल्या अंतकरणावरती असलेलं अज्ञान रूपी मळ. आणि तो अज्ञान रूपी मळ बाजूला केला, तो अज्ञान रूपी मळ बाजूला केला की आपल्याला गणपती बाप्पा रूपी आनंद आणि सुख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पार्वतीने त्या अज्ञान रूपी मळ बाजूला ठेवला. त्यानंतर गणपती बाप्पा म्हणजे आनंद स्वरूप तो निर्माण झालं. आणि त्या आनंद स्वरूप निर्माण झाल्यानंतर सुद्धा बुद्धीला अहंकार झाला. हा आनंद कोणामुळे झाला? माझ्यामुळे झाला. हा बुद्धीला अहंकार झाला. आणि तो बुद्धीचा अहंकार नष्ट करण्याकरता बुद्धीसहित मस्तक शंकराने छाटलं. बुद्धीसहित मस्तक शंकराने छाटलं. आणि त्यानंतर गजाचं मस्तक आणलं का जो शरीराने सुद्धा बुद्धीने सुद्धा एवढा
काय म्हणतात त्याला की प्रचंड असून सुद्धा तो इतका नतमस्तक आहे, इतका शांत आहे, म्हणून हे बुद्धी तू तितकंच नतमस्तक आणि शांत राहिलं पाहिजे. हा त्या कथेमागचा भाव आहे. आणि मला तो सांगायचा होता, मुद्दाम सांगायचा होता की आपल्या ह्या गणेश उत्सवानिमित्त आपल्या ज्या आध्यात्मिक कथा ज्या आहेत ना, त्या कथेपाठीमागचं मोजमाप जे आपण कधीही ते बुद्धीच्या तर्काच्या मापावरती नाही मोजायचं, बुद्धीच्या तर्काच्या मापावरती नाही मोजायचं. हा भाव मला सांगायचा होता. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, मी आता थोडासा अभंगाकडे येण्याचा विचार करतो. ह्या जगामध्ये जन्माला आला प्रत्येक जीव, जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव हा सुखाची अपेक्षा करतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याला सुख 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 आणि फक्त सुख हवं असतं. इथे बसलेल्यापैकी बाहेरच्यांचा विचार सोडून देऊया, आपल्याला बाहेरच्यांचं काय घेणं देणं. इथे बसलेल्यापैकी किती जण असे आहेत का त्यांना दुःख पाहिजे? आहे का कोणी असं? कोणी आहे का असं त्याला दुःख पाहिजे असं? नाही. प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो, प्रत्येकाला सुख हवं असतं. महाराज, आपण सुखाची अपेक्षा करतो असं नाही, जीवजंतू सुद्धा सुखाची अपेक्षा करतात. उन्हामध्ये ऊन लागल्यानंतर कुत्रा सुद्धा एखाद्या सावलीच्या अपेक्षेने जातो, त्याला सुखाची अपेक्षा असते. सुखाच्या अपेक्षेने जीव भटकत असतो, सुखाच्या अपेक्षेने जीव काय करत असतो? या जगामध्ये वावरत असतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण ते सुख प्रत्येकाला मिळालं का? ते सुख प्रत्येकाला मिळालं का? बोलत चला बरं का. सुख मिळालं का? नाही मिळालं. बघा बरं का, एक यात्रेकरू यात्रेला गेला, गंगा स्नानाला गेला. गंगा स्नानाला गेल्यानंतर गंगा स्नान करत असताना कपडे वगैरे बाहेर काढले आणि गेला गंगा स्नान करण्याकरता. गंगा स्नान करायला ज्यावेळेस तो पाण्यात त्याने डुबकी मारली, डुबकी मारल्यानंतर वरती आला. वरती आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की लग्नामध्ये सासऱ्याने केलेली 2 तोळ्याची अंगठी, त्याला अंगठी गेल्याचं दुःख नाही झालं, सासऱ्यांनी केली होती. घरी गेल्यानंतर काय होईल? उत्तर काय झालं बरं? ती 2 तोळ्याची अंगठी तिथे गेली. त्याने काही विचार न करता तिथेच म्हटलं जाऊ दे, आता गंगेत गेली म्हटल्यानंतर काय, आता गंगेत गेलेली वस्तू आता नाही विचार करायचा. तो इथे आला, पुन्हा घरी आला. घरी आल्यानंतर एक दिवस अचानक त्याला आठवलं, अरे आपली गंगेमध्ये सासरेबुवांनी दिलेली 2 तोळ्याची अंगठी हरवली. म्हणून तो चौकामध्ये आला. इथे या चौकामध्ये आला. चौकामध्ये आल्यानंतर तो शोधू लागला, तिथे सापडते का, तिथे सापडते का, तिथे सापडते का, इकडे सापडते का, याला विचार, त्याला विचार, रतन भाऊला विचार, यांना विचार, त्यांना विचार, सगळ्यांना विचारून झालं. लोक म्हटले, बाबा तुझी अंगठी हरवली कुठे होती? तुझी अंगठी हरवली कुठे होती? तो म्हटला, अहो काय सांगू तुम्हाला, मी गेलो होतो यात्रेला आणि तिथे अंगठी हरवली. म्हटलं, अरे बाबा तिथे अंगठी हरवली, तू इथे का शोधतोय? तो म्हणतो, नाही मला वाटली इथे सापडली तर. त्याचं इथे अंगठी शोधणं हे काय ठरेल? इथे अंगठी शोधणं काय ठरणार आहे? काय ठरणार आहे? बोला बोला बोला. लोक काय म्हणतील त्याला इथे अंगठी शोधायला लागल्यानंतर? लोक काय म्हणतील इथे अंगठी शोधतोय? अरे तू काय मूर्ख आहेस का? अंगठी गेली कुठे? गंगेमध्ये. शोधतोय कुठे? काय चाललंय तुझं हे? काय करतोयस तू हे? लोक काय म्हणतील त्याला, मूर्ख आहेस का काय तू? महाराज त्याचं सोडून द्या, आपलं तरी वेगळं काय चाललंय. आपलं तरी वेगळं काय चाललंय. ज्या संसारामध्ये सुख नाही, सुख नाही कोठे आली या संसार, नाही कोठे आली या संसार, माया हवा बरी मोहू नका, माया हवा बरी मोहू नका, माया हवा बरी मोहू नका. सुख नाही कोठे आली या संसार, माया हवा बरी मोहू नका, माया हवा बरी मोहू नका. सुख नाही कोठे आली या संसार. अहो या संसारात आल्यानंतर कुठेही सुखा
दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अहो हा संसार जो आहे ना तो संसार दुःख बांधवडी आहे. जो संसाराचा बांधाच दुःख रूप असेल त्या दुःख रूप असलेल्या संसारामध्ये सुख मिळेल कसं? काकड्याच्या अभंगामध्ये वर्णन केले ना, संसार दुःख मूळ सोयीकडे गेला. संसार दुःख मूळ सोयीकडे गेला. विचारी नाही कोठे रात्र दिवस जळमळ. शांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. आगम क्रोध लोभ चोरी पाठीला उडाल. कामक्रोध लोभ चोरी पाठी लागले ओढाळ. कवना शरण राहू दृष्टी दिला निर्मळ. आम्ही शरण राहू दृष्टी दिला निर्मळ. धर्म लागलो लोभ पराळ झाला. त्याचे नाव उच्चारी देवा बरोबर आदळ दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख मुळ. अहो ह्या संसाराचं मूळच जर दुःख रूप असेल तर या संसारामध्ये आल्यानंतर आपल्याला सुख मिळेल ते कुठून मिळेल? पण महाराज जीव असा आहे की जीवाला अपेक्षा आहे. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल. बघा बरं का, जन्माला आल्यानंतर त्याला असं वाटतं थोडं मोठं झालं का सुख मिळेल, थोडं मोठं झाल्यावर सुख मिळेल. त्या जीवाला वाटतं चला आता परीक्षा झाली, 10वी झाली, सुख मिळेल, कॉलेज झालं सुख मिळेल, नोकरी मिळाल्यानंतर सुख मिळेल, पुढे पगार सर्व हातात आला. सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. शरय मुक्ती नाही केला. हिंडता दिशाशीन वागला. माया वेष्टीला जीव माना. माझे सोयीकडे नसे कोणी. माझे सोयीकडे नसे कोणी. माया वेष्टीला जीव माया. माझे सई सोयीकडे नसे कोणी. माझे सई दौलत कोणी. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. पूर्ण आयुष्य जातं महाराज, सुख काही मिळत नाही, सुख काही मिळत नाही. एका शेतकऱ्याने 10 म्हशी विकत घेतल्या. किती म्हशी विकत घेतल्या? 10. बाकीचे म्हटले अरे घरी होते तेवढं कमी होते का, तू 10 अजून विकत घेतल्या? घरी होत्या म्हणजे त्याच्याकडे 5 घरी ऑलरेडी होत्या, आधी होत्या घरी, आधी 5 होत्या, आणखीन त्याने 10 म्हशी विकत घेतल्या. 10 म्हशी विकत घेतल्यानंतर त्याला असं वाटलं अरे बाबा आता आपला कामाचा व्याप वाढलाय. त्यानंतर कामाचा व्याप म्हटल्यानंतर कोणीतरी काम करायला माणूस ठेवला पाहिजे, आपल्याच्याने ते काही झेपणार नाही. म्हणून त्याने एक माणूस कामाकरता ठेवला. माणूस कामाकरता ठेवल्यानंतर त्याने त्याला सगळी काही सूचना दिली. रोज सकाळ संध्याकाळ दुपार त्या म्हशींना काय करायचंय, चारा घालायचा आहे, भुसारा घालायचा आहे, रोज त्यांना सकाळ संध्याकाळ दुपार पाणीही ठेवायचं आहे, सगळं काही व्यवस्थित करायचं आहे. तर तुला महिन्याच्या अखेर व्यवस्थित असं तुला पगार दिला जाईल, जेवण वगैरे सगळं काही दिलं जाणार आहे. पण एक लक्षात ठेवायचं, रोज रात्री जोपर्यंत ह्या सर्व म्हशी बसत नाहीत तोपर्यंत तू झोपायचं नाही. जोपर्यंत ह्या सर्व म्हशी बसत नाही तोपर्यंत तू झोपायचं नाही. तो म्हटला चालेल, काही मालक काही चिंता करू नका, सर्व म्हशी बसूनच मी झोपणार.
ठीक आहे. ठरल्याप्रमाणे त्याने रोज सकाळ संध्याकाळ दुपार त्यांना काय चारा घालायला सुरुवात केली. पाणी घातलं त्याने आणि रात्रीचं 8:30 वाजले. 8:30 वाजता त्याने पुन्हा चारा घातला. 9:30 वाजले होते. त्यानंतर पाणी पाजलं आणि वाट बघू लागला. कशाची? म्हशी बसली. एक अर्ध्या तासाने एक म्हैस बसली. दुसऱ्या अर्ध्या तासाने एक म्हैस बसली. 9:45 झाले एक म्हैस बसली. 11 वाजले दुसरी बसली 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 करता 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 शेवटी एक म्हैस राहिली. 12 वाजले होते. 12 वाजता तीही म्हैस बसली. पण महाराज पुढे ऐका, 12:30 झाले. त्या मशीनमध्ये एक पारडू होतं. पारडू, त्या मशीनचं एक छोटं पारडू होतं. ते काही बसेना. ते काही बसेना. ज्यांच्या घरी लहान मुलं असतील ना त्यांना माहित असेल, दिवसभर किती हुंदडलं तरी रात्री लवकर झोपत नाही ते. 12 वाजू द्या 1 वाजू द्या, रात्री काही ते लवकर झोपत नाही, दुसऱ्याने झोपू देत नाही. अनुभवाचे ते पारडू काय बसेना, पारडू काय बसेना. सगळ्या म्हशी बसल्या. याच्या डोळ्यावरती झोप आली होती. तो म्हणतो अरे बाबा काय कधी बसणार कधी बसणार. म्हणून म्हटला काय नक्की अडचण तरी काय आहे पाहू तर खरं. म्हणून तो उठला. उठून जसा तो त्या पारड्याजवळ गेला, तो पारड्याजवळ गेला तसे 3-4 म्हशी उठल्या. मला सांगा, एक दुःखाला बसवतो नाही कुठे, दुसरं दुःख उभं राहते. तिसरं दुःख बसवतो नाही कुठे, चौथं दुःख उभं राहते. महाराज ही मालिका मेलं तरी संपत नाही आणि मेलं तरी आपल्याला सुख काही मिळत नाही. विठ्ठल म्हणून तुकोबराय म्हणतात अख्खा जन्म गेला तरी ह्या सुखाचा काय आपल्याला लवलेश काही मिळाला नाही. महाराज कसा मिळेल कसा, तुकोबरायांना विचारा. साधकांनी तुकोबरायांना विचारलं का हो तुकोबराय, तुम्ही म्हणता संसारात सुख नाही सुख नाही, संसार हा दुःख रूप आहे, मग नेमकी सुख आहे तरी कुठे? आलिया संसार. तुकोबरायांना विचारा सुख कुठे मिळणार आहे. तुकोबराय म्हणतात आलिया संसार. आलिया संसार उठावे गगरा, आलिया संसार उठावे गगरा, आलिया संसार उठावे गगरा, आलिया संसार उठावे गगरा. आलिया संसारी एक सुख आहे, आलिया संसारा एक सुख आहे, आलिया संसार एक सुख आहे, आलिया संसार एक सुख आहे. देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबाचे, आलिया संसारा एक सुख आहे, आलिया संसारा एक सुख आलिया संसार एक सुख आहे, आलिया संसार एक सुख आहे. आलिया संसार एक सुख है, देखिएले पाय विठोबाचे, देखिएले पाय विठोबाचे, देखिएले पाय विठोबाचे. देखिएले पाय विठोबाचे, देखिएले पाय विठोबाचे, देखिएले पाय विठोबाचे. या संसारात आल्यानंतर एकच सुख आहे म्हणजे ते देखिएले पाय विठोबाचे. देखिएले पाय विठोबाचे. तुकोबराय ते असं एवढंच नाही म्हणते, तुकोबराय एवढे म्हणतात
ह्या पांडुरंगा वाचून सुखरूप सुखरूपाई सांग तुला कोणी सांगा सुखरूपाई सांग तुला कोणी सांगा सुखरूपाई सांग तुझा कोण सांगा सुखरूपाई सांग तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारा काढो माझ्या पांडुरंगा सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा वाचूनिया सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार संतांना विचारा सुख कुठे मिळणार आहे संत तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील तुकोबराय सुद्धा म्हणतात सुख पाहिजे आहे ना सुखाची अपेक्षा करतोय ना तर तुला दुसरं तिसरं कुठेही सुख मिळणार नाहीये दुसरं तिसरं कुठेही सुख मिळणार नाही हे सुख मिळणार आहे ते फक्त आणि फक्त भगवंत प्राप्तीमध्ये सुख मिळणार आहे भगवंताच्या प्राप्तीमध्येच सुख आहे आणि भगवंत प्राप्त केल्यानंतरच तुला सुख मिळणार आहे विठ्ठल विठ्ठल महाराज मला प्रस्तावनेमध्ये मला दोन मुद्दे मी मांडलेत पहिलं म्हणजे प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे पण संसारामधून सुख मिळत नाही हा पहिला मुद्दा आणि त्यानंतर सुख पाहिजे असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे भगवंताची प्राप्ती केली पाहिजे साधकांनी तुकोबरायांना विचारलं अहो तुकोबराय तुम्ही तर सगळ्या वैद्यांमध्ये वैद्य आहात तुम्हाला नेमकी आमची नाडी समजली आम्हाला रोग काय झालाय हा तुमच्या लक्षात आलाय त्या रोगाचं औषध काय आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं त्या रोगाचं औषध काय आहे हे सुद्धा तुम्ही सांगितलं पण त्या रोगाचं औषध घ्यायचंय कसं त्याचा उपाय काय आहे त्यावेळेस तुकोबराय म्हणतात अरे तुला जर असं वाटत असेल ना तुझं व्हावा देव असं जर तुला वाटत असेल तुझं देव व्हावा असं जर वाटत असेल तर तुला एक सुलभ उपाय सांगतो सुलभ उपाय काय आहे सुलभ उपाय अभंगाच्या पहिल्या चरणी भावे गावे गीत भावे गावे भावे गावे गीता भावे गावे गीता
तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय मला जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल, देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर काहीतरी उपाय सांगा. तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये उपाय सांगितला. काय उपाय सांगितला? भावे गावे गीत, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. बघा बरं का, तुकोबारायांनी ह्या पहिल्या चरणामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. या चरणाचा जर अन्वय करायचा ठरला तर तो असा आहे, चित्त शुद्ध करून या भावे गीत गा. आधी चित्त शुद्ध कर, नंतर तू भावाने गीत गा. या चरणामध्ये महत्वाचे 3 शब्द आहेत, चित्त शुद्धी, गीत आणि भाव. महाराज म्हणतात, तुला जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिला उपाय आहे चित्त शुद्ध कर. चित्त शुद्ध, चित्त चित्त म्हणजे आहे तरी काय महाराज? चित्त म्हणजे काय आहे? शास्त्रामध्ये जर पाहायला गेलं तर चित्ताला अंतकरण चतुष्टयाचा एक भाग मानलेला आहे. अंतकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या 4 गोष्टी ज्या आहेत, ह्या 4 गोष्टी नावाने जरी वेगळ्या असल्या तरी त्या कामामुळे वेगळ्या आहेत, नाहीतर ते एकच आहे. पहिला आहे मन. संकल्प विकल्प करणारं जे मन आहे, ते संकल्प विकल्प करणारं मन ज्या वेळेस संसाराचा संकल्प विकल्प करतं त्यावेळेस ते अशुद्ध असतं. आणि ते मन ज्या वेळेस पारमार्थिक संकल्प विकल्प करू लागलं तेव्हा ते शुद्ध होतं. दुसरं आहे बुद्धी, निश्चयात्मका बुद्धी. निश्चय करणारी जी आहे ना ती बुद्धी आहे. आणि निश्चय करणारी बुद्धी ज्या वेळेस संसारिक गोष्टीबद्दल निश्चय करत असेल ना त्यावेळेस ती अशुद्ध असते. आणि ज्या वेळेस ती परमार्थिक निश्चितता करत असेल, परमार्थिक गोष्टीमध्ये ती निश्चित आपलं एखादं स्वरूप ठरवत असेल तर त्यावेळेस ती बुद्धी शुद्ध आहे असं मानलं जातं. पुढे आलं चित्त. चिंतयति इति चित्त, हा चिंतन करत ते चित्त आहे. आणि ज्या वेळेस चिंतन हे परमार्थिक चिंतन होतं त्यावेळेस ते शुद्ध आहे. व्यावहारिक चिंतन ज्यावेळेस होतं, संसारिक चिंतन ज्यावेळेस होते त्यावेळेस चित्तचे काय आहे? अशुद्ध आहे. पण ते चित्त कधी शुद्ध होतं? ज्यावेळेस ते भगवंताचं चिंतन करतं त्यावेळेस ते चित्त शुद्ध आहे. आणि पुढे म्हटले अहंकार. अहंकार, अहंकार ज्या वेळेस तो अहंकार संसारिक गोष्टीमध्ये हे मी केलं, हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, हे मी केलं असं ज्यावेळेस वाटत असेल त्यावेळेस ते अहंकार जो आहे तो अहंकार अशुद्ध आहे. आणि ज्या वेळेस तो आणि मी आणि तो एकच आहे, मी वासुदेव तत्वता असं ज्यावेळेस त्याला वाटू लागतं ना त्यावेळेस ते चित्त परमार्थाविषयी, ते अहंकार परमार्थाविषयी असलेला अहंकार ते शुद्ध होतं. आणि अशा ह्या शुद्ध अहंकाराने म्हणजेच शुद्ध अंतकरणाने मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4ही गोष्टीने ज्या वेळेस त्या शुद्ध होतात, या 4ही गोष्टी ज्यावेळेस भगवंताप्रती विचार करतात त्यावेळेस त्या शुद्ध होतात. आणि शुद्ध झाल्यानंतर तिथे भगवंत यायला किंवा भगवंताला यायला मार्ग मिळतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मला, येवोनिया गोपाळा हे दे, येवोनिया गोपाळा हे दे, येवोनिया गोपाळा हे दे. तुका म्हणे चित्त करावे निर्मला, येवोनिया गोपाळा हे दे, येवोनिया गोपाळा हे दे, येवोनिया गोपाळा हे दे. राहे तेथे, राहे तेथे, चित्त शुद्ध झाल्यानंतर त्या शुद्ध झाल्याची फलश्रुती काय आहे? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, नंतर तिथे येऊनिया गोपाळ राहे तिथे. चित्त शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला भगवंताप्रती परमार्थिक गोष्टीचा विचार करावा लागेल. बरं, आणखीन एक चित्त शुद्धीचा मार्ग सांगितला आहे, सलभ आणि सोपा मार्ग सांगितला आहे. शास्त्राला विचारा. शास्त्रामध्ये चित्त शुद्धी करता मार्ग सांगितलाय. गीतेमध्येही सांगतात. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये आणि 6व्या अध्यायामध्ये सुद्धा तो उपाय सांगतात. चित्त जर शुद्ध करायचं असेल तर आपल्याला आधी आपला आहार शुद्ध करावा लागेल. आहार शुद्ध, सत्व शुद्ध. इथे सत्व म्हणजे चित्त आहे. आहार शुद्ध केल्यानंतर तुमचं चित्त शुद्ध होणार आहे. मग आहाराचा चित्ताचा काय संबंध आहे? आहाराचा चित्ताचा काय संबंध आहे महाराज?
कठोपनिषदामध्ये असं सुद्धा सांगितले, अन्नमयम सौम्य मनः. आपण जे अन्न ग्रहण करतो, आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नाचा सूक्ष्म भाग जो आहे तो सूक्ष्म भाग मन निर्मिती करतो. मनाची निर्मिती त्या अन्नाच्या सूक्ष्म भागातून होते. दुसरं, त्या अन्नाच्या दुसऱ्या भागातून वीर्य निर्माण होतं, तिसऱ्या भागातून रक्त निर्माण होतं आणि चौथा भाग म्हणजे मल आहे. आपण जे अन्न ग्रहण करतो त्याचा चौथा भाग जो मल आहे तो मल काय आपल्या गुदद्वारा वाटे बाहेर जातो. म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्ना वाटे सगळ्यात त्याचा सूक्ष्म भाग, पहिला भाग जो आहे तो सूक्ष्म भाग, आणि त्या सौम्य भागातून अन्नमयम सौम्य मनः मनाची निर्मिती होते. मला सांगा, एखादी वस्तू जर चांगल्या प्रतीची निर्माण व्हायची असेल, एखादी वस्तू चांगल्या प्रतीची निर्माण व्हायची असेल, बरेच जण इथे आता वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, वेगवेगळ्या विभागातले आहेत, शेतकरी सुद्धा आहेत. जर चांगलं उत्पन्न पाहिजे असेल तर जे बीज पेरावं लागतं ते कसं असावं लागतं, कसं असावं लागतं, बरोबर का नाही? चांगलंच असावं लागतं का नाही? ते जर खराब असेल तर येणारं बीज सुद्धा, येणारं धान्य सुद्धा कसं असणार आहे, बरोबर का नाही? त्याप्रमाणे एखादी घटना जर चांगली घडावी वाटत असेल, एखादी वस्तू चांगली व्हावी वाटत असेल, तर त्या वस्तूचं, त्या घटनेचं किंवा त्याचं कारण जे आहे ते कारण सुद्धा शुद्ध असावं लागतं. जर शुद्ध बीजा पोटी, 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 फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजा पोटी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर आपल्याला आपलं चित्त म्हणजे मन जर शुद्ध असावं असं वाटत असेल तर आपल्याला आहार आधी आपल्याला शुद्ध करावा लागेल. आहार आपल्याला आधी शुद्ध करावा लागेल. शुद्ध आहाराचा परिणाम असा होणार आहे, नेम इंद्रियाची दार, नसावी बाजार, निद्रावू बाजार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची दार, नसावी बाजार, युक्त आहार विहार. युक्त आहार आणि विहार जर आपला चांगला असेल, युक्त म्हणजे योग्य, योग्य आहार असेल, योग्य विचार असेल, तर अशा या योग्य आहाराने आपलं मन तयार होतं आणि मनातून जे विचार निर्माण होतात ते सुद्धा शुद्ध असतात. तुम्ही एक विचार करा, आपल्या गावामध्ये जर पंतप्रधान येणार असतील तर, आपल्या गावात जर पंतप्रधान येणार असतील असं आपल्याला कळलं, येणार नाही आले तर भाग्य समजायचं. पंतप्रधान येणार असतील असं आपल्याला कळल्यानंतर आपण काय करू, स्वागताची तयारी करताना काय करणार, ते येण्याच्या आधी एक स्क्वॉड येतो. महाराजांना माहित असेल, ते येण्याच्या आधी एक स्क्वॉड येतो. काय करतात ते, चेकिंग करतात. पंतप्रधान इथे येणार आहेत, ते येणार आहेत, तर इथे येण्याआधी त्यांच्या येण्याची व्यवस्था इथे झालेली आहे का, त्यांच्या बसण्याची, उठण्याची, जेवण्याची, खाण्याची काय जी व्यवस्था असेल ती झालेली आहे का, इथे स्वच्छता झालेली आहे का. मग त्यानंतर पाहतो सगळं काही पाहतो थाट, मग काय ते सगळं काही केलं जातं. साधे पंतप्रधान यायचं असेल तर आपण एवढे थाटमाट करतो, आणि त्या भगवंताला ज्यावेळेस इथे साठवायचं असेल तर ते मन शुद्ध का नसावं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मणिनाम तुमचे वर्णना, अखंड
अखंड तुमचे नाम तुझे वरनावे गुण. चित्ती तुझे पायोळा रूपाचे ध्यान. अखंड तुझे नाम वरनावे गुण. अखंड मुखी नाम तुझे वरनावे हा महाराज त्या भगवंताला जर आपल्या हृदयामध्ये ठसवायचं असेल तर आधी आपलं चित्त शुद्ध असलं पाहिजे. पहिला उपाय सांगितला चित्त शुद्धीचा. चित्त शुद्ध झालं. चित्त शुद्ध झाल्यानंतर काय करायचंय? काय करायचंय? तुकोबराय म्हटले गीत गायचं आहे. गीत गायचं आहे. पण तुकोबराय तुम्ही फक्त गीत गायचं सांगितलं, पण कोणतं गीत गायचं? रामकृष्ण गीती गाता टाळती पुरवानिता. रामकृष्ण गीती गाता टाळती पुरवानिता. येऊन फिरत गाजनी वाणी अवघा देवा दे. जनिवानी अवघा देव, जनिवानी अवघा देव, जनिवानी अवघा देव. येऊन मध्ये हो. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय कोणतं गीत गायचंय? भक्तिगीत गायचंय? शास्त्रीय गीत गायचंय? काय लोकगीत गायचंय? का आणखीन कोणतं गीत गायचंय? आजच्या दिवसाला जे गातात ते गायचंय? नाही ना. कोणतं गीत गायचं? तुकोबराय म्हणतात, थांबा सांगतो ऐका. गासी तरी एक विठोबासी गाई. गायचं असेल ना तर फक्त एक गा. काय गा? गासी तरी एक विठोबाशी गासी. नाही तरी राई ठाई उभा. नाही गाता येत ना, नको गाऊ, पण गायचं असेल ना काय गा? एक फक्त विठोबाचं नाम गा. एक फक्त विठोबाचं नाम गा. तुम्ही दिंडीला चला. दिंडीला आल्यानंतर तुम्हाला त्या गायनाचा आनंद. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. 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 तिकडे गोया गोविंदा. तिकडे पावे तिकडे सर्व माया गोविंदा. तिकडे पहावे तिकडे सर्व माया गोविंद. तिकडे पहावे तिकडे सर्व माया गोविंद. तिकडे पहावे तिकडे सर्व माया गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी. 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 वारीत चालताना महाराज तुका म्हणे वृद्ध तुका म्हणे होती तरणे. तुम्ही खाली बसलात महाराज. आणि सांगू का सगळ्यात एक वैशिष्ट्य सांगू का? म्हणजे ज्या वेळेस इकडून जाणाऱ्या आळंदीला जाणाऱ्या ज्या दिंड्या असतात ना, दिंड्या, त्या दिंड्यांमध्ये पहा आपल्याला कोकणातल्या जाणाऱ्या दिंड्यांमध्ये आनंद पाहायला मिळतो महाराज. कोकणातल्या अरे बेभान होऊन नाचत असतात. त्यांचा हरिपाठ पण मी मला क्षमा करा मी एक वाक्य बोलतो. कोकणामध्ये जसा हरिपाठ होतो ना तसा हरिपाठ महाराष्ट्रात कुठेच होतो. महाराज इतका आनंदाने नाचून हरिपाठ होतो महाराज. त्यातच आहे दुसरीकडे तिसरीकडे नाचण्यापेक्षा इथे नाचणं. असं गीत गा कोणाचं गीत गा तुकोबरायने त्याचंही
सांगितलं गीत गा. कोणतं गीत गा? त्या विठोबाचं गीत गा. गासी तरी एक विठोबाची गासी. गायचं असेल तर त्या विठोबाचं गीत गा. बरं, गाणं सांगितलं, तुम्ही ते शुद्ध अंतकरणाने सांगितलं, पण तुकोबरायांनी त्याच्यातली ज्ञानोबाची मेक सांगितली. ज्ञानोबाची मेक कोणाला माहिती का नाही माहिती? म्हणजे एखादी काय म्हणतात त्याला, सिक्रेट, ह्या संपूर्ण परमार्थामधलं सिक्रेट तुकोबरायांनी पहिल्या एका शब्दामध्ये सांगितलं. काय सांगितलं? गायचंय ना, शुद्ध अंतकरणाने गा, पण शुद्ध अंतकरण असेल आणि गात जरी असेल तर कधीतरी तुझं ते अंतकरण अशुद्ध व्हायला वेळ लागणार नाहीये. त्याकरता तू गा. कसं गा? भावे गावे गीत. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे भावे गावे गीत. भावाने गा, भावाने गा. हा भाव सगळ्यात महत्वाचा आहे महाराज. परमार्थामध्ये काही नसलं तरी चालेल, काही न लगे का भावाची करान, तुका म्हणे आता विठ्ठलाची, तुका म्हणे आना विठ्ठलाची, तुका म्हणे आना विठ्ठलाची. काही न लगे का भावाची करान, तुका म्हणे तुकोबराय आण घेऊन सांगतात. आण, शपथ घेऊन सांगतात. आता शपथीला काही किंमत राहिली नाही महाराज. आत्ताचा काळ नाही, तो काळ होता तुकोबरायांचा. आण घेऊन सांगतात. एक कारण आहे फक्त, ते काय आहे? भाव आहे, भाव. मला सांगा, मी तुम्हाला सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर मस्तपैकी पनीरची भाजी केलेली आहे आणि त्या पनीरच्या भाजीबरोबर पुरी केलेली आहे, जिलेबी केलेली आहे, सगळं काय केलं, तुम्हाला आवडतं ते सगळं करूया, काय हरकत नाही. सगळं केलं आणि तुम्ही जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर आपल्याकडे आज जेवणारे महाराज नाहीये. जेवायला बसल्यानंतर पहिला घास खाल्ल्याबरोबर तुम्हाला असं कळलं, खास खाल्ल्याबरोबर तुमच्या असं लक्षात आलं की भाजीमध्ये मीठच नाहीये. बरं, तुम्ही म्हटले चला चुकून राहिलं असेल. वरण घेतलं, वरणातही मीठ नाही. सुकी भाजी घेतली, त्यातही मीठ नाही. गुलाबजाम खाल्ला, सगळे जागेत ना. तुकोबराय म्हणतात जसं जेवणामध्ये मीठ आवश्यक आहे ना, तुका म्हणे फिके अवघे भावे विन. मीठ नाही तेने न्याये. जेवणामध्ये जर मीठ नसेल तर त्या जेवणाला किंमत नाही महाराज. त्या जेवणाला किंमत नाही. तसंच ह्या परमार्थामध्ये काही करायचं असेल तर त्याला भाव कारण आहे आणि भावाशिवाय भावे विन देव भक्ती, भावे विन देव नकळे निसंग गुरुविना अनुभव कैसा कळे. मला दुसरा अभंग म्हणायचा होता. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलो नये. भावाने भक्ती नाही, भक्तीने मुक्ती नाही. मुक्ती पाहिजे असेल म्हणजे सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, भगवंताला प्राप्त करायचा असेल तर एकमेव कारण आहे, ते म्हणजे भाव. एक सुभाषितकार छान वर्णन करतो. एक सुभाषितकार असं वर्णन करतो, तो म्हणतो की देव नाही, कशातच नाही. देव मातीत नाही, देव लाकडात नाही, देव दगडात नाही. तुम्ही म्हणताल महाराज अभ्यास बदलला का काय तुमचा? आजपर्यंत सात्विकाचा करत होता, नास्तिकाचा अभ्यास कधीपासून करायला सुरुवात केला? बघा बरं का, त्या सुभाषितकाराचं वाक्य ऐका. सुभाषितकार म्हणतो, न देवो वर्तते काष्टे, न देवो वर्तते काष्टे, न मृण्मये न पाषाणे. तो म्हणतो देव मातीत नाही, पाषाणात नाही, देव दगडातही नाही. पुढचं वाक्य ऐका. भावे हि विद्यते देव तस्मात भावही कारणम. तुम्हाला देव हवा आहे ना, तर देवाला प्राप्त करण्याचं एकच कारण आहे. ते कारण कसं आहे? एक आहे गुणधरा
निजालो गा शून्यता त्रिपुट शिखरी गा दान मिळे आई दे. तुकोबाराय म्हणतात, पहा आपल्याकडे माईक कमी पडतंय. महाराजांचा पाठा खूप पाठा आहे महाराजांचा. आता वयामुळे त्यांना थोडस साथ देत नाही, पण महाराजांचा पाठा खूप आहे. तुकोबाराय म्हणतात, जर तुम्हाला देव हवा असेल तर देव प्राप्त करण्याचा पहिला उपाय तुकोबारायांनी सांगितला. आता मी जास्त भावावरती बोलत नाही, तर तो भावावरती बोलायला गेलं ना, भावावरती बोलायला गेलं तर आपल्याला महाराज 7 दिवस नाही पुरणार इतकं भावावरती बोलण्यासारखं. कारण काकड्याच्या दुसऱ्या मालिकेमध्येच पहिला जो ज्यांनी ज्यांनी भावाने भक्ती केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी भाव धरून भगवंताची प्राप्ती करण्याकरता प्रयत्न केला आहे, पण तो अभंग पूर्ण वाचना, आखी त्याची यादी स्थिती दिलेली आहे. उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठी भाव भक्ती देखून या, तिष्ठी भाव भक्ती देखून या. भाव पाहूनच भगवंताने काय केलेलं आहे, तिष्ठी भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी लक्ष्मी प्रल्हादासी. अख्खा अभंग पाहून घ्या महाराज. त्या अभंगामध्ये त्या भगवंताने कोणाकोणाच्या घरी काम केलं, कोणाकोणासाठी काम केलं, काय काय काम केलं महाराज आपल्याला लक्षात येईल. तो भगवंत प्राप्त करण्याकरता भाव किती महत्वाचा आहे, भाव किती महत्वाचा आहे. एवढंच नाही, तुम्ही गोपिकांना विचारा. भागवतामध्ये गोपिकांचा भाव प्रगट करत असताना, गोपिकांचा भाव सांगत असताना एक सूत्र सांगितलंय, यथाव्रज गोपिका नाम. गोपिकांनी भगवंत प्राप्ती करण्याकरता ज्या पद्धतीने काही त्यांनी भगवंताच्या प्राप्ती करता जो काही त्यांनी भजन केलेलं आहे, त्या भजनाने त्यांना भगवंत प्राप्त झालेला आहे. आणि तो भगवंत प्राप्त झाल्यानंतर त्या गोपिकांची अवस्था तदरूप झालेली आहे. सांगायला गेलं तर खूप काही आहे. गोपिकांचा भाव आहे, त्यानंतर प्रल्हादाचा भाव आहे, त्यानंतर गोरा कुंभाराचा भाव आहे. अख्खी यादी पहा. सगळ्यांनी फक्त भाव धरून देवाचं गीत गायलं, भाव धरून देवाचं गीत गायलं आणि त्यांना भगवंत प्राप्त झाला, भगवंत प्राप्त झाला. सगळ्यांना एक विनंती, आता सगळ्यांना एक विनंती अशी आहे, सगळ्यांनी गीत गायचं आहे. कसं गायचं आहे, कसं गायचं आहे, भाव धरून या. गीत गायचं आहे. कोणाचं गायचं आहे, त्या विठोबाचं गीत गायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा संत तुकाराम महाराज की जय.
पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांनी देवप्राप्तीचा उपाय सांगितला आणि तो उपाय सांगितला. तुकोबराय म्हणतात सध्याच्या काळामध्ये कलियुगामध्ये यासारखा सोपा उपाय नाही, यासारखा सोपा उपाय नाही. तुकोबराय काय म्हणतात, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. कलियुगामध्ये भगवंताचं भजन करणं हा यासारखा सगळ्यात सोपा उपाय दुसरा तिसरा कोणी नाही. इतर साधनांमध्ये भगवंत प्राप्तीची इतर साधनं नाही आहेत का? भरपूर साधनं आहेत. गीतेमध्ये पाहायला गेलं तर 3 प्रकारची साधनं पाहायला मिळतात आपल्याला. भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. त्या कर्माच्या वाटेने गेलं, योगाच्या वाटेने गेलं. ज्ञानोबराय म्हणतात जे रिगाले गा योगाची या वाटा, जे रिगाले गा सुवटा तया दुःखाचा चिवाटा शेल वाटा भागा आला. योगाच्या वाटेने गेलं तरी तुम्हाला दुःखच अनुभवायला मिळणार आहे. तुकोबराय पुढे जाऊन सांगतात तुम्ही इतर कोणत्याही साधनाने गेलात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन, अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन, अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन, अवघ्या वाटा झाल्या उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, उचित विधी विधान न घडे सर्वथा, भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे एने काजे कृपा एने जिये के. भक्तिपंथ बहु सोपा, सगळ्यात सोपं काय असेल तर फक्त भक्तिपंथ आहे आणि त्या भक्तिपंथाने तुम्हाला भगवंत प्राप्त केल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायांनी एकदम सोपा आणि साधा उपाय सांगितला. यापुढेही तुकोबराय आणखीन बघा बरं का जीवाचा स्वभाव कसा आहे. आपली वेळ झालेली असावी बहुतेक, माझ्याकडे घड्याळ नाही. 5 मिनिटं जास्त घेतो, अजून थोडं फक्त 5 मिनिटं मी जास्त घेतो, जास्त घेणार नाही. तुकोबरायांनी बघा जीवाचा स्वभाव पाहून तुकोबरायांनी सांगितलं अवघड सांगता न करे कोणी. जीवाला किती अवघड सांगितलं जीव करत नाही. सोपं काय मिळेल, सोपं काय मिळेल, अजून सोपं सांगा, अजून सोपं सांगा. तुकोबरायांनी अजून सोपे प्रकार सगळे सांगितले त्या अभंगाच्या मध्ये. परत कधी जर आपल्याला वेळ मिळाला, तुम्ही म्हणाल काय तारीख मागून घेतो काय, बस ना. आत्ताच इतका वेळ लावला तर परत कशाला. बरं, तुकोबराय पुढच्या चरणामध्ये असं म्हणतात की तुकोबराय असं म्हणतात की अनिकाचे काणी गुणदोष मनानानी. भगवंत प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय अनिकाचे गुणदोष. महाराज गुणदोष हे परमार्थातले सगळ्यात मोठे दोष आहेत, सगळ्यात मोठे राक्षस आहेत. गुण तितकेच राक्षस आहेत आणि दोषही तितकेच राक्षस आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. एका ठिकाणी निंदा मत करना किसी की सच बात कबीर जी की. निंदा कोणाची निंदा करायची नाही परमार्थामध्ये. निंदा महाराज निंदाचं काय सांगावं. उभ्या कीर्तनामध्ये सुद्धा लोक निंदा करतात. उभ्या आता मी बोलायला गेलं तर ती पण निंदाच ठरेल म्हणून बोलत नाही. बरं, निंदा करतात आणि स्तुती काय सांगू महाराज. अख्खं कीर्तन त्या स्तुतीमध्येच जातं. आत्ताचे कीर्तन पाहायला गेले तर अख्खं कीर्तन स्तुतीमध्येच जातं. म्हणून तुकोबराय म्हणतात ती निंदा किंवा स्तुती काणीही आणायची नाही आणि मणीही आणायची नाही. स्तुती नाही करायची, निंदा नाही करायची. बरं, तुकोबरायांना म्हटलं अजून पुढे आणखीन सोपं काहीतरी सांगा. तुकोबराय म्हणतात मस्तक ठेंगणा या संतांच्या चरणी. मस्तक करा ठेंगणं म्हणजे संतांच्या चरणी मस्तक ठेवा. तुम्ही संतांच्या चरणी मस्तक ठेवलं तर तुमचा परमार्थामध्ये मार्ग सुलभ राहणार आहे. कारण संगती कोणाची असावी तुकोबराय तिथे सांगतात. संगती आपलं हे आमचे गुरुजी सांगतात. आपलं हे सगळं उत्तम अंग म्हणतात त्याला, उत्तम अंग. आणि अनुत्तम अंग म्हणजे इथून खाली हे उत्तम अंग आहे. बुद्धी कुठे विचारलं तर माणसाला बुद्धीवरून ओळखलं जातं. बुद्धी कुठे तिथे. आणि हे जर तुझं उत्तम अंग असेल ते उत्तम अंग कोणाच्या चरणावरती ठेवायचं ते चरण लायक असले पाहिजेत आमचे असे गुरुजी म्हणायचे.
लायक असले पाहिजे. हा, तर ते लायक चरण कोणाचे आहे तर संतांचे आहे. संतांच्या चरणावरती तुम्ही मस्तक ठेंगणं करा. बरं, एवढंच नाही तर तुकोबराय पुढे जाऊन असंही म्हणतात, तुकोबराय असं म्हणतात की वेची ते वचन जेणे राहे समाधान, बोलू ऐसे बोल जेणे विठ्ठल. असं काहीतरी बोला का जेणे दुसऱ्यांना समाधान मिळेल, स्वतःही समाधान मिळेल. नाही तर महाराज काही असे बोलतात, काही असं बोलतात, एका सप्त्याचे 2 सप्ते लग्न मोडायला सुद्धा मागे पुढे होत नाही. इतकं काय, आता जाऊ द्या. हा, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आपलं बोलणं असं असावं का ज्याने विठ्ठल डोलला पाहिजे. आणि सगळ्या शेवटी तुकोबराय पुढे जाऊन असंही म्हणतात, हा काय, तुका म्हणे फार थोडा तरी उपकार. हा, चाल म्हणणार. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे भर, तुका म्हणे भर, तुका म्हणे भर, तुका म्हणे भर, तुका म्हणे भर. करी थोडा पर उपकार, करी थोडा पर उपकार, तुझ बाबा हे देव, तुझा बाबा हे देव आहे देव, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, तुझा सुलभ उपाव, उपाव
तुझा वावा हे देवा तुझा वावा आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली स्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो ज्ञानेश्वर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तरी हा सुलभ उपाव तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव जास्त वेळ घेणार नाही जाता जाता फक्त अख्खं कीर्तन जरी लक्षात नाही राहिलं ना तरी मी एक वाक्य सांगतो तेवढं फक्त लक्षात घ्या तुकोबाराय सांगतात तुकोबाराय काय सांगतात की परमार्थामध्ये तुला देव व्हायचा असेल तर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय काय उपाय सांगितला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त भावाने गीत का चित्त शुद्ध कर गुणदोष म्हणा नानी गुणदोष कोणाचे काढू नको गुणदोष कोणाचे बोलू नको त्यानंतर गुणदोष कोणाचे बोलू नको त्यानंतर तुला जर तुझं मस्तक ठेवायचं असेल तर संतांच्या सहवासात जा संतांच्या सहवासात गेल्यानंतर असं वचन बोल का ज्याने काय होईल दुसऱ्यांना तिसऱ्यांना सगळ्यांना समाधान होईल असं वचन बोल आणि शेवटी तुकोबाराय असं म्हणतात अरे नाही करता आला ना जास्त परोपकार नाही करता आला ना तर थोडा कर तुकोबाराय का आग्रह करत नाही परमार्थात आग्रह चालतच नाही थोडा तरी काय कर उपकार कर असं केल्यानंतर तुझं काय होणार आहे देव होणार आहे मी थोडस उलट सांगेल असं सांगेल थोडा तरी परोपकार केला असं काहीतरी चांगलं बोललं ज्याने दुसऱ्यांना समाधान होईल किंवा दुसऱ्यांची निंदा स्तुती नाही केली संतांच्या सहवासात राहिला आणि भगवंताचं गीत जर भावानी गायला ना तुझं देव नाही तूच देव झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल हो झालेली सेवा भगवान गणेशाच्या चरणी समर्पित करतो आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो गुरुजनांच्या चरणी समर्पित करतो तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो तुम्ही सगळ्यांनी मला आता ह्या 2 तास सहन केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांनी हरी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल बोलिले